एक सुप्रसिद्ध कोट आहे, रावणाला रामाने मारलं नाही. कोणी मारलं? रावणाला मारलं त्याच्या अहंकारानं, त्याच्या घमेंडीने. म्हणजे घमेंड हे असं शस्त्र आहे, असं अस्त्र आहे की दुसरं कोणी चालवत नाही, आपणच स्वतःवर चालवतो आणि तेच आपला सर्वनाश घडून. रावण को राम ने नहीं मारा, उसे मारा उसके घमंड ने. आणि अशा घमंडाबद्दल, अशा अहंकाराबद्दल जगद्गुरु तुकोबारायांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. हा अभंग गाथेतील अभंग क्रमांक 3193 आहे. आणि हे पॉडकास्ट हे आपल्या तुकोबा स्पीक्सचे पॉडकास्ट क्रमांक 131 आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? अहंकार तो नासा भेद, जगी निंदे ओवळा, नातळे तो धन्य यासी, जाला वंशी दीपक, करवी तो आत्महत्या, नेदी सत्य आतळो, तुका म्हणे गुरुगुरी, माता थोरी धरोनी. अहंकार तो नासा भेद, जगी निंदे ओवळा. हा अहंकार जगामध्ये निंदे आहे. कोणीही अहंकाराचं कौतुक करत नाही. का? कारण अहंकार काय करतो तर सर्व तुमच्या जीवनाचा, तुमच्या यशाचा, तुमच्या यशस्वीतेचा नाश करून टाकतो. अहंकार कधी येतो? जेव्हा आपण काहीतरी करून दाखवतो, कुठला तरी यश आपल्याला प्राप्त होतं. आणि एखादं यश आपल्याला प्राप्त झालं की आपल्याला असं वाटतं की आहा, मी काय असा तसा नाही, मी लय भारी आहे. आणि मग आपल्याला अहंकार चढतो. म्हणून महाराज सांगतात की अहंकार तो नासाभेद, सगळीकडे नाश करणारी ही जी प्रवृत्ती आहे ती म्हणजे अहंकारी वृत्ती आहे. आणि मग जो कोणी अहंकार टाळतो, म्हणजे यश मिळून सुद्धा त्याला अतिशय शांततेनं, नम्रतेनं स्वीकारतो, नातळे तो धन्य असी, जाला वंशी दीपक. आणि मग तो धन्य दीपक आहे. नातळे तो धन्य आहे ज्याला अहंकार येत नाही. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण सांगितलं जातं की कुणीतरी त्यांच्या अंगावर थुंकत होतं आणि थुंकले की महाराज त्याला काही म्हणायचे नाही, त्यांनी परत जाऊन गंगेमध्ये आंघोळ करून यायची. अशा पद्धतीने शेवटी थुंकणारा कंटाळा, तुम्हाला कसा कंटाळा येत, तुम्हाला कसा राग येत नाही, असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुझ्यामुळं मला एवढ्या वेळा आंघोळ घडली, तुलाही पुण्य लागलं. हे आहे खरं अहंकार नसल्याचं द्योतक. थिरुवल्लुवर यांची सुद्धा गोष्ट प्रसिद्ध आहे. हे तमिळ साहित्यिक संत थिरुवल्लुवर, एका टुकार पोरानं जाऊन ते कपड्याचा व्यवसाय होता, त्याचा कपडा फाडायचा आणि किती पैसे फाडायचा, किती पैसे, शेवटी त्याच्या चिंध्या करून टाकले. पण शेवटी थिरुवल्लुवर यांनी काय केलं? त्याच्या अहंकाराचा नाश केला. तो खजील झाला. पण हे सगळं होण्याची वेळ काय येते? एवढं का अहंकारी आहेत माणसं? जेव्हा हे त्यांना माहिती आहे की अहंकार कसा करतो, नाश करतो. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालतच आलेला आहे. आणि जे अहंकाराचा त्याग करतात ते धन्य होतात. जाला वंशी दीपक, त्यांच्या वंशाचा किंवा ते दीपकासारखे, एखाद्या ज्योतीसारखे त्यांच्या कुटुंबामध्ये ते पुढे येतात. हा अहंकार काय करतो? करवी तो आत्महत्या, नेदी सत्य आतळो. हा आत्महत्या करायला भाग पाडतो. आणि मग आपण एकदा यशस्वी झालो की आपली स्वतःविषयीची संकल्पना फार मोठी तयार होते. आणि मग आपल्याला थोडंही अपयश आलं किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण जर काही कमी पडलो किंवा मोठं जरी अपयश आलं तरी मग चला, अरे रे रे, मी असा, आणि माझ्याच्यानं काय घडलं, माझ्या हातून काय घडलं, असं म्हणून ह्या अहंकारामुळे व्यक्ती काय करतात? आत्महत्या करतात. आपण पाहिलं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी आपण ऐकत आहोत. कशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. ह्या सगळ्याचा विचार केला तर या सगळ्याच्या मुळाशी स्वतःविषयीची असलेली भावना, स्वतःविषयीचा असलेला अहम, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो? अहंकार म्हणू शकतो. आणि मग महाराज सांगतात की हा अहंकार काय करतो तर तुम्हाला नाशाकडे घेऊन जातो. केवळ जीवनातला, आपल्या आयुष्यातला, आपल्या कामामधला विनाश असं नाही, तर तो आत्महत्या करवितो, नेदी सत्य आतळो. आणि आपल्याला सत्यापासून दूर घेऊन जातो, आपल्याला इल्युजनमध्ये ठेवतो. आपल्याला कुठल्या तरी नाही आपलं होतेच, नाही मी करूच शकतो. का? कारण स्वतःविषयीचा असलेला आत्मविश्वास. आणि हा अति आत्मविश्वास काय करतो? तुम्हाला सत्यापासून दूर घेऊन जातो. म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे गुरुगुरी, माता थोरी धरोनी.
महाराज सांगतात की गुरुगुरी आहे, ही घमेंड आहे, ही जी गुरुगुरी जी आहे माणसाच्या माथाथोरी आपल्या मस्तकामध्ये, मी भारी आहे, मी ग्रेट आहे, ही जी तुमची भावना आहे, ही भावना तुम्हाला काय करते, अहंकाराकडे घेऊन जाते. ही जी गुरुगुरी आहे ही अहंकारामुळे तुमच्या डोक्यात बसते, मस्तकात बसते आणि हळूहळू तुम्हाला काय करते, ही विनाशाकडे घेऊन जाते. ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगदी संत कबीरही सांगतात, गुरु किस बात का साहब, आज मिट्टी के ऊपर हो कल मिट्टी के नीचे. अरे कशाची घमंड आहे बाबा, आज जमिनीच्या वर आहो, मातीत आहोत, मोठ्या मोठ्यानं बोलायला मी असा, मी तसा, मी याव करेन, मी त्याव करेन, तो कल मिट्टी के नीचे. उद्या कुठं जायचं तुम्हाला, मातीच्या खाली जायचं. ज्या पद्धतीनं संत कबीर लिहितात अगदी त्याच पद्धतीनं सुप्रसिद्ध इंग्रजी कवी पी.बी. शेली, त्यांची ओझिमंडिस नावाची एक सुप्रसिद्ध कविता आहे, थोडीशी अवघड आहे पण बघूया त्या कवितेमध्ये पी.बी. शेली आपल्याला कशा पद्धतीनं अहंकाराचा शेवट कसा होतो. ओझिमंडिस नावाचा एक खूप मोठा राजा असा, खूप शक्तिशाली, पॉवरफुल होता, इतरांना कमी लेखायचा, मी फार भारी आहे, मी असा आहे, मी तसा, ही त्याची भावना. आणि आज ओझिमंडिस नाही आहे, परंतु त्यानं स्वतःचा पुतळा तयार करून घेतलेला आहे. हा पुतळा आज आहे आणि पुतळा कशाची साक्ष देतो, एका बाजूला त्यानं त्याच्या पराक्रमाची साक्ष लोकांना, माझ्या नंतरच्या पिढ्यांना पटावी म्हणून तो पुतळा त्यानं उभा केलेला आहे. परंतु आज पुतळा कशाची साक्ष देतो, कितीही घमेंड असले, किती जरी मोठा असला तरी तो संपणार आहे. आणि त्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे. त्या पुतळ्याचा चेहऱ्याचा काही भाग असा जमिनीवर पडला आहे, तो वाळूत रुतलेला आहे, वरचंच अंग आहे, खालचं अंगही नाही, खालचे पाय असे वेगळ्या पद्धतीने एकमेकांमध्ये फोल्ड केलेले आहेत आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावरती घमेंड आहे. तो विश्वास आहे आणि इतरांना कमी लेखण्याची वृत्ती त्याच्या चेहऱ्यावरून दिसते. आणि पी.बी. शेली सांगतात की अरे बाबानो, ओझिमंडिस कुणीतरी एक महान राजा असावा, महान योद्धा असावा, त्याचंही काही उरलं नाही, तर तुझं माझं तरी काय राहणार आहे. आज मिट्टी के ऊपर है कल मिट्टी के नीचे. माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. अरे माती कुंभारला म्हणते, तू काय मला तुडवतोस रे, एक दिवस येणार आहे की मी तुला तुडवणार आहे. असे खूप लोक माझ्या मध्ये समावून गेलेले आहेत. काय म्हणतात ओझिमंडिसमध्ये पी.बी. शेली, पाहूया. I met a traveler from an antique land who said, two vast trunkless legs of stone stand in the desert. Near them on the sand, half sunk a shattered vestige lies, whose frown and wrinkled lips and sneer of cold command tell that its cupola well those passions red, which yet survive stamped on these lifeless things, the hand that mocked them and heard that fed, and on the pedestal these words appear, my name is Ozymandias, King of Kings. Look on my works, ye mighty and despair. Nothing beside remains round the decay of that colossal wreck, boundless and bare the lone and level sands stretch far away. इथे कवी सांगतात, मी एका ट्रॅव्हलर, मी असा प्रवास करतो अँटिक लँड, म्हणजे जुन्या काळातल्या वेगवेगळ्या वस्तू, अँटिक पीस आपण म्हणतो ना, अशा लँडमध्ये, अशा राज्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मी पाहिलं, तिथं हु सेड टू वॉस्ट ट्रंकलेस लेग्स, दोन मोठे मोठे असे पाय एकमेकांमध्ये फोल्ड केलेले होते. त्याला ट्रंक नव्हती, पण म्हणजे त्याला शरीरच नव्हतं. हे कशाचे होते, दगडाचे केले होते, कारण केलंही असेल कधी पूर्वी आणि ते नष्टही झालं असेल किंवा केलंही नसेल, पण तिथं ते नव्हते. हाफ स्टंक अँड शॅटर्ड विसेज लाईज, म्हणजे त्याचा अर्धा तुटलेला असा आणि रिंकल झालेला, म्हणजे सुरकुतलेला असा त्याचा चेहरा हा जो आहे, खाली बाजूच्या वाळूमध्ये अर्धवट रुतून बसलेला आहे. त्याचे चेहरे, त्याचे ओठ आहेत हे रिंकल्ड आहेत, म्हणजे त्याच्यावर काय घडल्यात, चिरा पडलेल्या आहेत. आणि स्नियर कोल्ड कमांड, आणि तरीही त्याची जी कोल्ड आहे एकदम दाब देऊन बोलण्याची कमांड आहे. टेल दॅट इट्स स्कल्पलर, म्हणजे त्यांना जो काही बनवलेला आहे तो सांगतो, वेल दोज पॅशन्स, त्याच्या पॅशन्स आहेत त्या सगळ्या, त्याच्या पॅशन्स, त्याच्या भावना ह्या त्याने व्यवस्थित त्याच्या चेहऱ्यामध्ये चित्तारलेल्या आहेत. स्टॅम्प्ड ऑन दिस लाईफलेस, जरी हे लाईफलेस थिंग असले, हा पुतळा जरी असला तरी त्याच्या ज्या भावना त्या पूर्ण त्या चेहऱ्यातून व्यक्त होत आहेत. हँड दॅट मॉक देम अँड हर्ट दॅट फेड, आणि त्याचा हात जो आहे तो मॉकिंग करत आहे, त्याचं हृदय काय करत आहे, तर त्याला आपल्याला सांगत आहे की मी काय आहे, मी कसा होतो. आणि ऑन द पेडेस्ट्रियल दीज वर्ड्स अपिअर, आणि त्याच्या खालच्या बाजूला हे शब्द लिहिलेले आहेत, म्हणजे त्याच्या भावना वगैरे सगळ्या, त्याचं हृदय सुद्धा तो काय त्या दगडातून व्यक्त करत आहे. आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्यांना काय लिहिलेलं आहे, ओ माय नेम इज ओझिमंडिस, मी ओझिमंडिस आहे, राजांचा राजा,
लुक ॲट माय वर्क, माझं काम बघा, मी काय काय महान कार्य केलेत. अय्या माय टीम, एकदम ताकदवान, डिस्पेअर, भयानक आहे. आणि बिसाइड रिमेन्स द राऊंड द डिके, आणि आता बाजूला बघा काय होत आहे, सगळं काही हे नष्ट होऊन जात आहे. दॅट कोलोसल रेक बाउंडलेस बेअर, द लोन स्टॉन स्ट्रेच फार अवे, आणि ह्या पूर्ण वाळवंटामध्ये हे सगळं काय होतं. आणि किती जरी ताकदवान पुतळा उभा केला, तो कधी ना कधी तो नष्टच होणार आहे. जसा ओझिमेंडिस त्याच्या आयुष्यामध्ये ह्यामध्ये होता पण संपून गेला, तसं त्याचा पुतळा सुद्धा पाळकार राहणार नाही, तो सुद्धा काय होणार आहे, संपून जाणार आहे. ओझिमेंडिस संपणार आहे. आपण किस खेत की मुली, एवढी मोठी मोठी रामकृष्ण आले गेले भारत आंबे म्हणतात, त्यावेळेने जे गाव उसाची पडले, कुणा वाचून काय अडणार नाही बाबा. म्हणून काय केलं पाहिजे, तर आपण अहंकार सोडला पाहिजे. जर आपण अहंकार सोडला तरच आपल्याला चांगलं जीवन जगता येईल, आहे त्या जीवनामध्ये आपल्याला जीवन मिळेल, अन्यथा आपल्या नशिबी फरफट ही ठरलेलीच आहे. तर या ओझिमंडीसच्या गोष्टीसोबत पी.बी. शेली आणि कबीर आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एका नवीन अभंगासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.